महाविकास आघाडीने या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा उभा केला आहे आणि ही लढाई लढण्यासाठी आपण सारे या ठिकाणी सामील झालेले आहात असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये। अनेकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि या सभेमधील उपस्थिती पाहिल्यानंतर आपल्यामधला उत्साह पाहिल्यानंतर मला ही खात्री वाटते की औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनकर माने हे आजच निवडून आले। याबद्दल आता कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे। महायुतीचा कारभार या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिला। शेतकऱ्यांना आधार देता आला नाही, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देता आले नाहीत। आपण सारे सोयाबीनचे शेतकरी आहोत। सोयाबीनचा हमी भाव किती आहे तुम्हाला माहिती आहे का? किती आहे हमी भाव? MSP हमी भाव किती आहे? तो बाजार भाव आहे किती आहे? 4892 हा सोयाबीनचा हमी भाव आहे आणि बाजारात सोयाबीनला भाव किती आहे? 3800 3900 3600 4000। केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं जर शेतकऱ्याच्या साध्या पिकाला भाव देता येत नसेल तर दिल्ली आणि मुंबईमध्ये यांना राज्य करण्याचा अधिकार काय? हा या निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा आहे। केंद्र सरकारला आदरणीय राहुल गांधी या भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी अनेक वेळा सांगितलं की स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी लागू करा, पण अजूनही केंद्र सरकार त्याच्यावर ब्र शब्द काढायला तयार नाही। राज्य सरकार याच्यावर ब्र शब्द काढायला तयार नाही। शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाही आहेत। शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। शेतकऱ्याचा शेतीमाल त्याच्या शेतात घरात अनेक वर्ष पडून आहे। बाजारपेठेमध्ये भाव नाहीत म्हणून शेतीमाल तो विक्रीला आणत नाही आहे आणि म्हणून नाइलाजानं आपलं भागवण्यासाठी तो शेतीमाल हा बाजारपेठेमध्ये आणून विकत असतो आणि म्हणून जर 800 रुपयाचा फरक हा जर सोयाबीनच्या भावाचा असेल तर मग शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होतंय का नाही याचा आपण विचार केला पाहिजे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव देऊ, हमी भाव देणं कायद्यानं बंधनकारक करू, पण ओमराजे दुर्दैवानं 15-20 खासदारामुळे इंडिया अलायन्स सरकार आलं नाही। 405चा नारा ज्यांनी दिला 240च्या वर त्यांना जाता आलं नाही आणि त्यांना रोखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुम्ही 72 मतदारांनी केलंय।
हे मला आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं, कारण 72 मतदारानं 72 खासदार निवडून दिलाय. ओम राजे, मला तुमचा अभिमान आहे. तुम्ही आला बोलाले की कशा शिट्ट्या वाजवतात, कशा घोषणा देतात. श्रीशैल उडगे हे काही आपल्याला अजून जमलं नाही. ओम राजेंची जी जादू आहे, आणि त्यांनी देखील सामान्य माणसाला आधार देण्याचं काम प्रामाणिकपणे केलं. आणि असा एक खासदार या महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये आहे जो सामान्य माणसाला 24 तास 365 दिवस 5 वर्ष उपलब्ध आहे. आणि तसंच काहीतरी दिनकर माने यांच्याबद्दल मला म्हणावं लागेल की ओम राजे यांच्या पावलावर पाऊल ठेवून दिनकर माने देखील औसा विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतायत. आणि आम्ही सारे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. दिनकर मानेंना आपल्याला का निवडून द्यायचंय? दिनकर माने यांना 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदान करायचंय. 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर संध्याकाळी दिनकर माने औशाच्या तहसीलमध्ये जाऊन निवडून आल्याचं प्रमाणपत्र घेतील. आणि 23 तारखेला संध्याकाळीच मुंबईच्या दिशेनं मातोश्रीकडे निघायचंय. कारण 24 नोव्हेंबरला महाविकास आघाडी राज्यपालाला भेटून सरकार स्थापनेचा दावा ठोकणार आहे. आणि मग आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जर राज्यपालाला भेटून 24 नोव्हेंबरला सरकार स्थापनेचा दावा ठोकणार असतील तर त्यांच्या शेजारी दिनकर माने नकोत का? महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. आणि खरंच मला सगळ्यांचंच कौतुक करावं असं वाटतं. संतोष सोमवंशी, ओम राजे म्हणाले की तुम्ही कुठं पक्ष बदलला नाही, पक्ष सोडला नाही, पण त्यांनी मध्येच जो गनिमी कावा केला होता कुठे? गनिमी कावा हे समजून घ्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत आहे असा त्याच्या मावळ्यांनी जो गनिमी कावा केला, याच्यामुळं दिनकर माने तुमचा मार्ग अधिक सुकर झालेला आहे हे देखील मला इथं मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. श्रीशैल उडगे तर तुमच्या बरोबर आहेतच. आणि औसा विधानसभा मतदारसंघामध्ये वीर शिवाजी आणि वीर शैव एकत्र आल्यानंतर मला काही कुठली अडचण येईल असं स्वतःला वाटत नाही. ही वीरांची भूमी आहे आणि या वीरांच्या भूमीमध्ये पराक्रमच होतील. आणि तो पराक्रम दिनकर माने नोव्हेंबर 20 रोजी करतील आणि त्याची प्रचिती तुम्हाला नोव्हेंबर 23 रोजी पाहायला मिळेल. हे मला या ठिकाणी मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे. या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये आता किती निधी आला हे आकडे आम्ही ऐकले, पण हा निधी कुणाला मिळाला, हा निधी कोणी वाटून घेतला हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ताट उपाशी आणि चमचे तुपाशी अशी गत झाली आहे औसा विधानसभा मतदारसंघाची. आणि म्हणून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांना आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे, त्यांना आश्वस्त केलं पाहिजे की औस्याचा
आमदार महाराष्ट्रामध्ये महायुतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो अपमान केला, त्या अपमानाचा बदला आता आपल्याला घ्यायचा आहे आणि विक्रमी मतानं दिनकर माने यांना निवडून आणायचं आहे. ही खोनगाट आपण सगळ्यांनी उराशी बाळगली पाहिजे. आणि मग औसा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची गॅरंटी ही माझी आहे. को गॅरंटी ओमराजेंची आहे. आणि मी आणि ओमराजे मिळून औसा विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास राहिलाय त्याला पूर्ण करण्याचं काम आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये करू. हा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आणि दिनकर माने एवढं ते नक्की करतील की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली औषधासाठी विकासाचं ताट जेव्हा वाढण्याची वेळ येईल तेव्हा ते विकासाचं ताट सामान्य माणसापर्यंत ते वाढवतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि दिनकर माने चमचे मात्र त्या ताटात असू नये. चमच्याचा खूप कंटाळा आलाय आता मतदाराला. बरे सगळे चमचे लातूरचे आहेत असं कळतंय. पाठवून द्या त्यांना तिकडं आणि सुटका करा औषधाची. आणि हे सगळं करण्याची किमया तुमच्या हातामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचंय त्या पंचसूत्रीसाठी. ओमराजेंनी आपल्याला आपल्या भाषणामध्ये सांगितलं महाविकास आघाडीची जी पंचसूत्री आहे, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या पंचसूत्रीची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला कुठलीही अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही. इथं काही कारखाने सुद्धा सुरू करण्याचा प्रयत्न विरोधकाकडनं झाला, तर ते कारखाने अजूनही सुरू झालेत का नाही मला याची कल्पना नाही. त्या कारखान्यांसाठी शासनाचा निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये आणला, पण तो निधी नेमका कुठं गेला हे देखील अजून आपल्याला लक्षात आलेलं नाही आहे. आणि म्हणून ज्यांनी फक्त आपली दिशाभूल केली, ज्यांनी आपल्याला फसवलं, मनोज जरांगे पाटलांचा अवमान ज्यांनी केला, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा, आंदोलकांचा अवमान केला, चेष्टा केली, त्याला आपण माफ करणार आहोत का? आणि म्हणून आता अलीकडे जाहिराती येत आहेत. एक है तो सेफ है. तुम्ही वाचलं की नाही जाहिराती वर्तमानपत्रामध्ये? अमोल कोल्हे संगमनेरला होते, ते फार छान सांगितलं अमोल कोल्हेनी. भारतीय जनता पक्षाच्या किंवा महायुतीच्या आता ज्या जाहिराती आहेत, आता जातीयवादाची पुन्हा नव्यानं पेरणी करण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. एक है तो सेफ है. अमोल कोल्हे त्या दिवशी असं म्हणाले, एक ही तो सेफ है. हाँ, एक ही तो सेफ है, बाकी सारे अनसेफ है. आणि अशा या जाहिरातबाजीवर सुद्धा तुम्ही बळी पडू नका. आणि वेळीच सावध व्हा. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि आता सर्वेक्षण सुद्धा 200च्या घरात महाविकास आघाडीच्या जागा येतील.
अशी आता चर्चा आहे। आणि महायुतीमध्ये विरोधी पक्षनेता कोण होणार आहे याची आता स्पर्धा सुरू झालेली आहे। भारतीय जनता पक्षाची आता एवढी पिछेहाट झाली आहे की आता एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होतात का देवेंद्र फडणवीस होतात अशी स्पर्धा सुरू झालेली आहे। असं चित्र आता महाराष्ट्रामध्ये उभं राहत आहे आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचं मत हे दिनकर माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं करा। दिनकर मानेच तुम्हाला न्याय देऊ शकतात। दिनकर मानेच सामान्य माणसाचा बुलंद आवाज आहे। दिनकर मानेच प्रामाणिकपणे औषधाचा चेहरा मोहरा बदलू शकतात। दिनकर मानेच औषधाला विकासाची गंगा घेऊन येऊ शकतात। आणि दिनकर माने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे किती लाडके आहेत हे आता जागा वाटपावरून तुम्हाला कळालं असेल। म्हणजे श्रीशैल उडगे यांच्यासाठी आम्ही टोकाचे प्रयत्न केले की ही जागा काँग्रेसला सुटावी आणि श्रीशैल उडगेंना किंवा इतर जे आमचे काँग्रेस पक्षाचे इच्छुक होते त्यांच्यापैकी एखाद्याला इथून आम्हाला उमेदवारी देता येईल। पण जागा वाटपामध्ये आणि त्या चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक भूमिका घेतली आणि औषधाची जागा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली। आणि म्हणून श्रीशैल उडगे आपल्याला आता या सगळ्या मंडळीला सांगावं लागेल, व्यासपीठाला सांगावं लागेल की आम्हाला जरी जागा नाही सुटली तरी आम्ही औसा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेपेक्षा 4 पावलं पुढे जाऊन दिनकर माने यांना निवडून आणण्यामध्ये प्रयत्न करणार आहोत। काय त्यांनी तर सांगितलंय, पण ते असं म्हणतात की आता टॉप गिअर टाकायची गरज आहे। तुम्ही टॉप गिअर। तेव्हा दिनकर माने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की श्रीशैल उडगे असतील, संजय शेटे असतील, ही सगळी मंडळी ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही। आणि महाविकास आघाडी जिल्ह्यातले 6 पैकी 6 उमेदवार प्रचंड मताने ते निवडून येतील याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो। उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे उमेदवार बहुमताने निवडून येतील। अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे उमेदवार विनायकराव पाटील हे बहुमताने निवडून येतील। निलंग्यामध्ये काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके हे बहुमताने निवडून येतील। आणि औशामध्ये शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार दिनकर माने हे बहुमताने निवडून येतील। आमचं उद्दिष्ट आहे की लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या 6 पैकी 6 जागा या आम्हाला निवडून आणायच्या। आणि म्हणून आघाडी धर्म पाळण्याचं काम चव्हाणजी आम्ही या ठिकाणी करतोय, बेंजरगेताई आम्ही या ठिकाणी करतोय आणि तुमचं देखील सहकार्य आम्हाला लोहा कंधार निलंगा या ठिकाणी हवंय। आणि म्हणून तिथे देखील महाविकास आघाडीचे सारे पक्ष एका जिवानं या कामामध्ये पुढाकार घेतील याबद्दल मी या निमित्ताने या ठिकाणी
विश्वास व्यक्त करू इच्छितो. भारतीय जनता पक्षानं गेल्या 10 वर्षामध्ये या लातूरसाठी काहीही केलं नाही. मराठवाडा रेल कोच फॅक्टरी 3दा उद्घाटन केली, अजूनही कोच त्यांना बाहेर काढता आलेली नाही. आणि म्हणून ओमराजे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही असाल, डॉक्टर शिवाजी काळगे असतील, आपल्याला सगळ्याला मिळूनच मराठवाडा रेल कोच फॅक्टरीमध्ये आता कोच बाहेर काढावी लागेल. कारण भारतीय जनता पक्षाकडं संधी होती, पण त्या संधीचं त्यांना काही करता आलं नाही. 50,000 लोकांना रोजगार मिळणार म्हणून घोषणा केल्या, 50,000 जिल्ह्यामध्ये, आणि नाही दिला तर राजकारणामधून संन्यास घेऊ असंही सांगितलं. माझा राजकीय संन्यास याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये लातूरकरांना भूलथापा ज्यांनी दिल्या, मराठवाडा रेल कोच फॅक्टरी याचं अनेक वेळा उद्घाटन केलं, पण कोच काही बाहेर काढली नाही आणि तिथं एकालाही रोजगार आजपर्यंत मिळाला नाही. आणि म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्या घोषणा केल्या, आश्वासनं दिली, मग ते निलंगा असेल, औसा असेल, यांना आता राजकीय संन्यास याच्यावर पाठवण्याची वेळ आलेली आहे. हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महारोजगार मेळावा घेतला, नमो रोजगार मेळावा, हजारो सुशिक्षित बेकारांना त्या ठिकाणी बोलावलं. तुमच्याकडचे काहींना तिथं बोलावलं असेल, पण एकालाही नोकरी तिथं मिळाली नाही. माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला, तेव्हा आम्हाला असं कळालं की एकालाही महाराष्ट्र शासनाच्या महायुतीच्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये एकालाही नोकरी त्यांना देता आलेली नाही. नुसती फसवा फसवी, बनवा बनवी, या पलीकडे महायुतीने या महाराष्ट्रामध्ये काहीही केलेलं नाही. आणि म्हणून यांना मतदान मागायचा कसलाही अधिकार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. या लातूरमध्ये जो भ्रष्टाचार वाढला, टक्केवारी वाढली, कमिशनखोरी वाढली, कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम झालं. त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्हाला दोष देता येत नाहीत, कारण त्या अधिकाऱ्यांना दलालांनी घेरलंय. आणि ते दलाल पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर आणि शासनाच्या ताकदीवर प्रशासनामध्ये ढवळाढवळ करतायत आणि सामान्य माणसाची पिळवणूक करतायत. आज कुठेही शासकीय कचेरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही पैसे दिल्याशिवाय तुमचं काम होतं असं मला वाटत नाही. ग्रामीण भागात सुद्धा आता दरपत्रक आहे. शेतकऱ्याच्या गोठाचा आता दर आहे 10,000 रुपये, तुमच्याकडे 25 आहे. विहीर हवी असेल त्याचा वेगळा दर आहे, घरकुल हवा असेल त्याचा वेगळा दर आहे, पगार हवी असेल त्याचा वेगळा दर आहे, विजेचे कनेक्शन हवा असेल त्याचा वेगळा दर आहे. पण सामान्य माणसाने जायचं कुठं? तुमच्या मतावर निवडून यायचं आणि सत्तेमध्ये बसल्यानंतर तुमची पिळवणूक करायची. हे महायुतीच्या काळामध्ये होतंय, हे महाविकास आघाडीच्या काळामध्ये कधी झालं नाही. काँग्रेसच्या काळामध्ये कधी झालं नाही. आणि म्हणून अशा या महायुतीला धडा शिकवण्याची वेळ ही आलेली आहे. महाविकास आघाडी हा काही 5 वर्षापुरताचा विचार नाही आहे. महाविकास आघाडी आता भविष्याचा विचार आहे. 2029 मध्ये इंडिया अलायन्सला देशामध्ये स्पष्ट बहुमत मिळेल. आणि माझं स्वप्न आहे की 2029 साली भारताचे पंतप्रधान म्हणून आमचे नेते राहुल गांधी हे शपथ घेतील. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असल्यास ओमराजे त्या शपथविधी सोहळ्यामध्ये आम्ही तुम्हाला सुद्धा पाहू. बदलाचे वारे आता वाहू लागलेले आहेत. तर या देशामध्ये सुद्धा इंडिया अलायन्स सरकार
आल्याशिवाय राहणार नाही. या वेळेला ते 240 आहेत, 2029 साली ते 140 होतील. हा आत्मविश्वास मी आपल्याला या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. आणि महाविकास आघाडीचे सरकार काही दिवसावर, फार वाढ पाहायची गरज नाही, काही दिवसावर आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल. आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधी, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय नाना पटोले, आदरणीय बाळासाहेब थोरात, ही सगळी मंडळी या महाविकास आघाडीला असं एकत्र ठेवतील की पुढची 15-20 वर्ष या महाविकास आघाडीला पर्याय सुद्धा उभं करणं हे महायुतीला कठीण होईल. हे मला आज तुमच्या पुढे या ठिकाणी मांडायचं आहे. खूप बोलण्यासारखं आहे, खूप बोलता येईल, पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. हा जो सामान्य माणसाचा चेहरा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय, हाच चेहरा महाविकास आघाडीचा आहे. आमचा काही चेहरा हा काही वेगळा नाही आहे. हे जे चेहरे माझ्या समोर आहेत, हाच चेहरा महाविकास आघाडीचा आहे. आणि म्हणून तुमचं सरकार आम्हाला निवडून आणायचं. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे माझं सरकार आहे. असं काम आपल्याला सरकार आल्यानंतर करायचं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोविड काळामध्ये जे काम केलं, याची नोंद वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने घेतली, युनायटेड नेशन्सने घेतली, सुप्रीम कोर्टने घेतली, हायकोर्टने घेतली, डिस्ट्रिक्ट कोर्टने घेतली. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली, आज त्यांना साथ देण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी जे शिवभोजन थाली त्या कोविड काळामध्ये सुरू केली, अनेक अडचणी असताना सुद्धा त्याच्यात सातत्य राखलं, ती बंद पडू दिली नाही. आणि आजही शिवभोजन थाळी ही सुरू आहे. हे जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं. शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणी केलं? महाविकास आघाडीनं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी, शरद पवार यांनी, राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 3 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज जे आपल्याला माफ करायचं आहे, म्हणजे अगदी 15 दिवसाचाच अवधी आहे. आता इथं शेतकऱ्यांच्या डोक्यावर, जे शेतकरी इथं आलेले आहेत, कर्ज आहे का हो? ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे जरा हात वर करा बरं. म्हणजे तुमच्या सगळ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. 30 नोव्हेंबरच्या आत, फार फार तर 15 डिसेंबरच्या आत तुमच्या सगळ्यांचं कर्ज माफ होणार आहे. आता अजून काय पाहिजे? सगळ्यांचं कर्ज माफ होणार आहे. हे महाविकास आघाडीनं वचन आपल्याला दिलेलं आहे. आणि जे शेतकरी, आता आपण दुसरा प्रयोग करू, वेळेवर कर्ज परतफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांनी हात वर करा बरं. वेळेवर हा मोठी संख्या नाही, वेळेवर कर्ज फेड करणारे आहे, कमी आहेत, हात कमी आहेत, आहे. तुमचं खरंच कौतुक आहे. तुम्हाला देखील प्रोत्साहनपर 50,000 रुपये हे महाविकास आघाडी सरकारनं देण्याचं कबूल केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला आणायचं आहे. याच्यासाठी आता आपण तयारीला लागलं पाहिजे. दिनकर माने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर त्यांचं नाव क्रमांक 3 ला आहे. 3 आणि त्यांच्या नावासमोरचं मशाल हे चिन्ह आणि त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला दिनकर माने यांना विक्रमी मतानं निवडून द्यायचं आहे. हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. न जात पर न पात पर,
हाथ पर नहीं भाई, हाथ हमारा है, यहाँ मशाल है। न जात पर न पात पर आदरणीय बाला साहब ठाकरे की बात पर, न जात पर न पात पर आदरणीय बाला साहब ठाकरे की बात पर बटन दबाना मशाल पर। धन्यवाद।